नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक पोलीस अटकेचे वॉरंट घेऊन लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. नाशिक पोलीस कोकाटे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचा वैद्यकीय अहवाल तपासणार आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे का याबाबत डॉक्टरांचे मत घेतले जाणार आहे. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांचा डिस्चार्ज संदर्भात निर्णय देणार अशी माहिती मिळत आहे. कोकाटे यांच्या अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद रिक्त झाल्यानं त्या जागी कोणाची वर्णी लागणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड कनेक्शनमुळे त्यांचे मंत्रिमंडळातील पुनरागमन म्हणावे तितके सोपे नाही. तरीही कोकाटेंच्या जागी मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे हे सगळ्यात फेवरेट मानले जात आहेत. परंतु अजित पवार ऐनवेळी जातीय समीकरण साधण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच केली जाईल असं सांगितलं जात आहे. सध्या तरी कोकाटे यांचं क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडे राहणार असून मंत्रिपदासाठी राजकीय चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डापैकी 150 जागांवर महायुतीने आपलं एकमत जाहीर केलं आहे. उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू असून पुढच्या 2-3 दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. अमित साटम म्हणाले की उर्वरित जागांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमताने करतील. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हे महायुतीचं प्राथमिक लक्ष्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. साटम यांनी पुढे सांगितलं की महायुती 227 जागांवर लढेल आणि 150 पेक्षा जास्त जिंकून महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान करेल. त्यांनी राज्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि मुंबईच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या पक्षांवर टीका करत म्हटलं की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महायुतीचं काही देणं घेणं नाही. उदय सामंत म्हणाले की 150 जागांवर आमचं पूर्ण एकमत आहे आणि उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू आहे. बारामतीतील विकास कामांवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत इतर तालुक्यातील परिस्थिती आणि बारामतीतील विकास यातील फरक दाखवत हे बदल फक्त अजित पवारच करू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. विरोधक निवडणुकीपुरतेच येतात, 5 वर्षे कुठे असतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बारामती नगर परिषदेत 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 33 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1991 पासून बारामतीकरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सरकारमध्ये असो वा नसो निधी मिळाल्यावर दर्जेदार कामे कशी होतील याकडे आपण नेहमी लक्ष दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरसह राज्यातील येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने उमेदवार निवडीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अँटी इकमीबन्सीचा सामना करण्यासाठी 20 ते 25% सध्याच्या नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असून प्रभागातील सक्रियता, पक्षासाठी केलेले काम आणि संघटनात्मक योगदान हे प्रमुख निकष असतील. गेल्या 5 वर्षात स्वतः सक्रिय न राहता पती किंवा नातेवाईकांमार्फत काम करणाऱ्या महिला नगरसेविकांनाही उमेदवारीपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवार निश्चितीसाठी भाजपने प्रत्येक प्रभागात 3 सर्वे करून संभाव्य उमेदवार, विरोधी पक्षाची ताकद आणि नव्या चेहऱ्यांची क्षमता तपासली आहे. 50% महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील महिलांना संधी न देता लोकप्रियता आणि प्रभागातील प्रत्यक्ष कामगिरीला प्राधान्य देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा होती. मात्र भाजपच्या इच्छुकांनी त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कलाटेंचा प्रवेश सध्या लांबणीवर पडल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे. इच्छुक उमेदवारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कलाटे प्रभाग 25मधून निवडणूक लढल्यास त्यांचा प्रचार करणे कठीण होईल. त्यांनी हे सांगितलं की दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात लढलेल्या कलाट्यांचा प्रचार कसा करायचा हा गंभीर प्रश्न निर्माण होईल. इच्छुक उमेदवारांनी पक्ष वरिष्ठांना इशारा दिला आहे की जर त्यांच्यावर अन्याय झाला तर ते वेगळी भूमिका घेतील.
त्यामुळे आता भाजप वरिष्ठ नेते राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होईल की नाही आणि पक्षातील विरोधी मतांचा दबाव कसा हाताळला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात मेफेड्रोनचा मोठा कारखाना उघड केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी आरोप केला की आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचे नाव वापरणाऱ्या हॉटेल तेजयशमधून जेवण मिळत आहे. सावरी प्रकरणाची सुरुवात मुंबईतील मुलुंड येथील फुटपाथवर 2 व्यक्तींना संशयास्पद आढळल्यामुळे झाली. तपासात सलीम अब्दुल हमीद शेख आणि रहीस शेख यांच्या खिशातून मेफेड्रोन सापडली. चौकशीत त्यांनी सांगितलं की मेफेड्रोन पुण्यातील विशाल मोरेकडून आणली होती. मुंबई पोलिसांनी 13 डिसेंबरला पुणे मुंबई हायवेवर विशाल मोरेला पकडलं. चौकशीत त्याने कबूल केलं की मेफेड्रोन सावरी गावातील शेडमध्ये तयार केली जात होती. नंतर सावरी गावातील शेडवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त केली आणि 3 आरोपींना अटक केली आहे. राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी गारवा अजूनही जाणवतो आहे. काही भागात तापमान वाढल्यानं नागरिकांना थोडा उबदारपणा मिळाला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 18 अंशपर्यंत अपेक्षित आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात काही अंशांनी वाढ होईल. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही तापमान वाढल्यामुळे गारवा कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात सकाळच्या वेळी धुके दिसेल. किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दरम्यान पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने बांधकाम प्रकल्पावर सेन्सर आधारित हवामान गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित सेन्सर मान्यताप्राप्त उत्पादकाकडून तातडीने बसवावे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 5वा आणि अंतिम T20 सामना होणार आहे. वैयक्तिक कारणामुळे जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र या सामन्यात तो संघात परत येईल. तर दुसरीकडे शुभम गिल दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यानं संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. 4था सामना धोक्यामुळे रद्द झाल्याने संजू सॅमसनला त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु 5व्या सामन्यात तो मैदानावर दिसू शकतो. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे. अहमदाबादचा सामना जिंकून भारताला मालिकेत 3-1ने आघाडी मिळवता येईल, तर दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात विजय मिळवून बरोबरी साधण्याची संधी आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेपाला 5 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे शास्त्रज्ञ फेब्रुवारी 2025मध्ये मूर्तीची सखोल तपासणी करून अहवाल तयार केला होता. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं की हा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला गेला असून लवकरच सरकारकडून मार्गदर्शन मिळेल. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.